मी डॉक्टर अनुराधा तोलपाडी, प्रोफेसर, डिपार्टमेंट ऑफ मायक्रोबायोलॉजी आणि इंचार्ज इन्फेक्शन कंट्रोल, भारती हॉस्पिटल, पुणे. 5 मे हा हँड हायजीन डे म्हणून WHO हँड हायजीन डे म्हणून आपण सेलिब्रेट करतो. आणि हा सेलिब्रेट करायचं कारण की आपल्याला अवेअरनेस वाढवायचा असतो हँड हायजीनमध्ये. त्यामुळे कुठल्याही हॉस्पिटलमध्ये हा सेलिब्रेट केला जातो. भारती हॉस्पिटलमध्ये पण आम्ही हा एक आठवडा सेलिब्रेट करतोय. वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आम्ही ठेवल्या आहेत नर्सेससाठी, डॉक्टर्ससाठी आणि हाऊसकीपिंगसाठी. हँड हायजीन का करावे? हँड हायजीन प्रॉपर WHOच्या स्टेप्सप्रमाणे जर केलं तर आपल्या हातातले जंतू निघून जातात आणि ते गेल्यामुळे स्प्रेड ऑफ इन्फेक्शन हॉस्पिटलमध्ये ॲज वेल ॲज कम्युनिटीमध्ये पण आपण कंट्रोल करू शकतो. हँड हायजीन शाळेमध्ये पण अतिशय इम्पॉर्टंट आहे. तर मुलांना आपण हँड हायजीन शिकवायला पाहिजे. त्या स्टेजपासनं जर मुलांमध्ये ही हॅबिट डेव्हलप झाली तर डेफिनेटली ओव्हरऑल इन्फेक्शन कमी होऊ शकतं. म्हणून आपण सगळे मिळून हा हँड हायजीन डे सेलिब्रेट करू, ज्या कारणाने इन्फेक्शन आपण प्रिव्हेंट करू शकतो.